आणि सुप्रीम कोर्ट वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते, धन्यवाद आहे माझं. ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिलाय म्हणून ही मला विश्वास आहे कोर्टावर. 8 महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते. मी किती वेळा पोलीस स्टेशन मध्ये गेले, किती वेळा जिल्हा परिषदेला ऑफिसला गेले, SP ऑफिसला. कुणी माझं दखल घेतलं नाही. आजपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या SP ना आधार दिलेला नाही. प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही. म्हणून 8 महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही. आज सरकारनं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का, मोठ्याला न्याय देते का? आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार, गरीबावर अन्याय करतंय. आजल्या सरकाराला काय करायचंय? म्हणून माझं एकच मागणे, माझ्या लेकराला, माझा लेकरू वकील होत होता, 3 वर्षापासून परभणीत होता. 3 वर्षापासून माझं लेकरू इथं रात्र वकिलीचा कोर्स करीत होतं. पूर्ण बाबासाहेबाचा माझ्या लेकराला अभ्यास होता. असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारने धरून मारलं. हे सरकार आरोपी आहे, पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे. कसा आरोपी आहे? प्रत्येकाला गुन्हेगाराला साथ देत नाही, गुन्हेगारावर अन्याय करतंय सरकार. आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे, रिपोर्ट आणतंय खोटं, कुठून पण खोटे रिपोर्ट मागवित आहे आणि सत्य खरे रिपोर्टाला मागं दडवित आहे. हे माझा सरकारावर आजपर्यंत विश्वास नव्हता. माझा विश्वासच होता 100%, कोर्टावर विश्वास होता. मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे एक बहिणीच्या पाठीमागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबांची आभारी आहे, कोर्टाचे आभारी आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे. आणि पत्रकार बंधू, माझ्या बहिणी, सर्वांची मी आभारी आहे. ह्यांनी पण मला भरपूर मदत केली. माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही. आता जे आरोपी आहेत, सरकार असो, मंत्री असो, कोणी असो, त्यांना लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा, हीच माझी मागणी. आणि असं परत कुण्या गरीबावर अन्याय व्हायला नकोय, कुण्या गरीबाचं लेकरू जायला नकोय आणि कुण्या आईवर वडिलावर ही वेळ येऊ नये आणि असं कधीच घडू नये. संविधान जिंदाबाद हाय, गरीबासाठी संविधान हाय, ही माझी